कला शाखेच्या प्रथम वर्गातील आपण सर्व विद्यार्थी आणि वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्गातील सर्व विद्यार्थी आपणा सर्वांना प्रथमतः नमस्कार करतो आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी गेल्या तासामध्ये म्हणजे जवळपास 13 दिवसांपूर्वी जे आपलं तास झाला होता, जे आपलं लेक्चर झालं होतं, त्यामध्ये आपण एक या वर्षाचा आराखडा किंवा या वर्षाचं प्लॅनिंग किंवा नियोजन किंवा या विषयाचा अभ्यासक्रम आपण कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या दिशेने पूर्ण करणार आहोत याविषयीचे एक चर्चा केली होती. आणि मला खात्री आहे की तुम्हा सर्वांनी म्हणजे तुम्ही सर्वजण त्या तासामध्ये असाल किंवा जो काही व्हिडिओ आपण पुन्हा जे जॉईन झाले नाहीत त्यांच्यासाठी पाठवला होता तो पाहिला असेल आणि एक साधारणशी दृष्टी म्हणा किंवा एक कल्पना तुमच्या डोक्यात आली असेल की वेळेचं एक नियोजन असतं, आपल्या डोक्यात सतत असलं पाहिजे की आपण नक्की काय करतोय वगैरे वगैरे. त्या विषयात आम्ही बोलणार नाही. फक्त एक प्रश्न आहे की माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का ते मला हो सर. सांगा. ओके गुड, बढिया. हो येतोय. हो येतोय सर, येतोय. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता येतोय सर, येतोय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आज आपण तुमचं जे अभ्यास पुस्तक आहे त्यातील पहिला पाठ पाहणार आहोत. परंतु त्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या 4 तुकड्या आहेत. भरपूर विद्यार्थी असतात आणि आम्ही 2 शिक्षक हा अभ्यासक्रम पूर्ण करत आहोत. दुसरे एक सर आहेत, त्यांनी गेल्या तासामध्ये म्हणजे कालच्या रविवारी मला वाटतं असंच इंट्रो लेक्चर घेतला असेल. म्हणजे आपण ज्याला एक ओळख म्हणतो या एकमेकांची किंवा विषयाची ओळख असेल असं काही त्यांनी घेतलं असेल. मला त्याबद्दल काही कल्पना नाही, पण यदा कदाचित जर त्यांनी या अभ्यास पुस्तकातील जर त्यांनी पहिला पाठ शिकवला असेल तर मग मी दुसरा पाठ शिकवणार, किंवा जर त्यांनी दुसऱ्या पाठाला सुरुवात करणार असतील तर मग मी पहिला पाठ शिकवणार. हे आमच्या दोघांमध्ये अद्याप म्हणजे खात्री झालेली नाही आहे. पण मी असं गृहीत धरतो की त्यांना तुम्ही सांगाल की सर तुम्ही दुसरा पाठ घ्या, कदम सर आहेत ते पहिला पाठ घेणार आहेत. सो त्या असं माझ्या डोक्यात ठेवून मी पहिल्या पाठाला आज सुरुवात करणार आहे किंवा त्या पाठाविषयी मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. बघा, तुम्ही सर्व लोकांनी ही 2 पुस्तकं आपल्या महाविद्यालयातून, अर्थात वाघोलीमध्ये जे आपलं सेंटर आहे, वाघोलीमध्ये म्हणजे बकोरी फाट्याजवळ आपल्या महाविद्यालयाचं जे सेंटर आहे, जे अभ्यासक्रम आहे, केंद्र आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची पुस्तकं घेतली असतील अशी माझी खात्री आहे. नक्की काय आहे सांगाल मला? हो सर, घेतली आहे. हा ठीक आहे, बरोबर. मग तुम्ही आपल्या विषयाची अशी ही 2 पुस्तकं, ठीक आहे. नाही मी कालच्या तासामध्ये सांगितलं होतं की ठीक आहे, मी कालच्या तासामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही 50 मिनिटे 40 मिनिटे तर तुमच्याशी चर्चा करतोय त्या विषयावर. परंतु जर तुमच्याकडे ही मूळ पुस्तकं नसतील, अभ्यासाची पुस्तकं नसतील, तर तुम्हाला फक्त व्याख्यानाने आपलं काही भलं झालं नाही. म्हणजे आपल्याकडे एक म्हण असते बघा की तमाशा पाहून लोक बिघडली नाहीत आणि कथा कीर्तनाने लोक सुधरलीही नाहीत. ते त्यांचं त्यांच्या हिशोबाने चाललेलं असतं. जे हवं ते घ्यायचं, जे नको ते टाकून द्यायचं. आणि मुळात आपण तेच घेतो जो आपला स्वभाव आहे, आपलं चित्त आहे.
आपण तेच अभिव्यक्त होतो जे आपल्या चित्तामध्ये असतं. आपण म्हणतो ना बऱ्याचदा की माणसं कशी आकर्षिली जातात काही गोष्टींकडे, काही घटनांकडे, तर ते त्यांच्या चित्ताचा तो भाग असतो, त्यांच्या विचाराचं ते केंद्र असतं. आणि म्हणून असं म्हणतातही की ज्या पद्धतीची तुमची विचारसरणी असते ना, त्या पद्धतीचं तुमचं व्यक्तिमत्व असतं. किंवा एक छानसं सुविचार आहे की युअर ॲटिट्यूड इज नॉट युअर ॲप्टिट्यूड विल डिटरमाइन युअर अल्टिट्यूड. म्हणजे तुमचं विचार करण्याची क्षमता ही काही तुमची परीक्षा वगैरे नसते, किंवा त्यातून परीक्षा द्यायची आणि त्यातून दुसरा माणूस तुमच्याबद्दलचं काहीतरी मत व्यक्त करणार आहे, असा काहीसा तो प्रकार नाही आहे. तर तुम्ही आज जो विचार करत आहात ना, त्यावर तुमची उद्याच्या दिवसातील किंवा उद्या भविष्यातील तुमची उंची ठरणार असते. बघा किती मजेशीर आहे. म्हणजे आणि आणखी एक आहे की तुकारामांचं ते वाक्य आहे की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. आपल्या आतमध्ये जे आहे ना तेच तर असतं, बाहेर येतं. सो पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे येऊया की तुम्ही हे दोन पुस्तकं घेतली असतील आणि या दोन पुस्तकांमध्ये जो काही फरक आहे, मूलभूत फरक म्हणतोय, तो तुमच्या लक्षात आला असेल. तो असा आहे की एक जे आहे ते तुमचं कार्यपुस्तक आहे. अर्थात तुम्हाला यामध्ये काहीतरी कार्य म्हणजे काम करायचं आहे. फक्त वाचन, लेखन, सॉरी, फक्त वाचन किंवा श्रवण ही जी काही कौशल्य आपण म्हणतो ना, भाषिक कौशल्य, त्यामध्ये अत्यंत महत्वाचं एक आणखी एक कौशल्य असतं, ते म्हणजे लेखन कौशल्य. आता हे कौशल्य वगैरे असं फार दिसावं असं लेखन तुम्हाला करायचं नाही आहे, पण तुम्हाला संधी आहे या कार्यपुस्तिकेमध्ये की तुम्ही इथे काय शिकलात आणि आपल्याला काय खरोखरच येतं हे तुम्ही यामध्ये लिहू शकतात. हा या दोन पुस्तकांमधील महत्वाचा फरक आहे. आता तुम्ही म्हणाल की आता आम्ही ते करायचं का राव? म्हणजे की तुम्ही शिकवा काय शिकवायचं ते आम्ही आमच्या हिशोबाने वाचत राहू, पण तुम्ही आता गृहपाठ आम्हाला करायला सांगताय म्हणजे. तर याचा अर्थ एवढाच आहे की केला तर तुमचा फायदा होईलच. आता बघा ना, काही प्रश्न असे असतात की तुमच्या आजूबाजूच्या किंवा तुमच्या भवतालच्या क्षेत्रातील विविध व्यावसायिकांच्या दररोजच्या वापरातील 10 शब्द निवडा. आता तुम्ही शहरात असाल आणि जर ग्रामीण भागात गेलात, असू देत ते वेगळ्या व्यवसायाचं क्षेत्र नसू द्या किंवा आणखीन काही असू द्या, पण तुम्ही एखाद्या ग्रामीण कुटुंबामध्ये गेलात ना, की तिथे तुम्हाला तुम्ही न ऐकलेली खूप शब्द, खूप सारी शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील. उदाहरणार्थ काय, चूल हा एक म्हणजे तो मूळचा शब्द आहेच, पण आपण त्यापासून वर्षानुवर्ष आपण तो शब्द वापरत नाही, कारण आपला आणि त्याचा काही म्हणजे फारसा संबंध येत नाही. किंवा तिच्याशी संबंधित ती हवा जी आपण फुंकतो त्याला फुंकणी म्हणतात, कोणी काय काय म्हणतं, तो भाग वेगळा. बर, पुन्हा आणखीन असे खूप सारं आहे. जी मंडळी या गावावरून त्या गावावर, म्हणजे असं गावावरून नाही, या गावातून त्या गावामध्ये जातात, त्यांचं काही गावाचं ठिकाण नसतं, स्थायी असं त्यांचं काही नसतं, शेळ्या मेंढ्या घेऊन जाणारी मंडळी असतात. बऱ्याचदा तो पोलिसांची नक्कल करणारा, तो त्याला रायंदर म्हणतो आपण, तो किती बोलतो, काय काय बोलतो, त्याचे काय शब्द असतात, असं तुम्हाला नवीन नवीन मिळेल. आणि जर तुम्ही या प्रश्नांकडे गेलाच नाहीत, तर तुम्ही त्या एवढ्या मोठ्या समोर जे काही दिसणार आहे किंवा ज्या दिशेने विचार करायला पाहिजे आपण तो करत नाही. याचा अर्थ एवढाच आहे की ज्यांना वेळ मिळेल त्यांनी पूर्ण करा, ज्यांना मिळणार नाही त्यांना गरज नाही. बरं, इथे असणारी तुम्ही एवढी मोठी मंडळी आहात की तुमचं काही लोकांचं नॉलेज, ज्ञानाची पातळी ही खूप उंचीची असते, पण टेक्निकली त्यांना डिग्री हवी असते म्हणून ते इथे आलेले असतात, त्यांना काही गरज नाही. पण एक माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्याला जर वेळ भेटला आणि आपण जर तासांनाही असतो, तासांमधून आपल्याला एक दृष्टी मिळतेच मिळते, तर काय हरकत आहे या पुस्तकातील काय दिलेलं आहे ते पेन्सिलनं म्हणा, पेनाने म्हणा, सोडवलं पाहिजे. हा या दोन पुस्तकांमधील फरक आणि त्यांच्याशी संबंधित तुम्हाला करावयाचं काम. आता हे कार्यपुस्तक मी थोडंसं बाजूला ठेवतो आणि हे जे आपलं मुख्य अभ्यासाचं जे पुस्तक आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूया. बघा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मराठी, आपल्या विषयाचा कोड 102 आहे, हे मी कायम सांगत असतो आणि प्रत्येक तासामध्ये सांगणार, कारण ते खूपच महत्वाचं आहे.
विषयाचं जे शीर्षक आहे, नाव आहे, मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम. अधिष्ठान म्हणजे काय? एक त्याचा पाया, एक बेस. आता त्याचा शब्दकोशामध्ये अर्थ पाहिला तर तो फार वेगळाच असेल. मी तुमच्या दृष्टीने जो तुम्हाला समजेल असं सांगतोय की एक त्याचा तुम्ही पहिल्या वर्षी विद्यार्थी आहात. मग त्याचा तुमचा एक बेस तयार झाला पाहिजे. तुमचा एक पाया तयार व्हायला हवा. कारण त्याशिवाय पुढची 2 वर्ष तुम्ही तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला अगोदर कळायला हवं की भाषा म्हणजे काय? भाषा भाषेचा विकास कसा होत आहे, भाषेचा प्रवास कसा होतो आहे किंवा भाषा निर्माण कधी झाली, हे सगळं बेसिक तुम्हाला याच्यामध्ये असणार. आणि इथे दिलेलंच आहे पुस्तक एक आहे जे भाषिक विनिमय तत्व आणि व्यवहार, आणि पुस्तक तिसरं भाषिक सर्जनशीलता स्वरूप आणि प्रकार, जे की आपण आताच त्या पुस्तकाबद्दल चर्चा केली. आता इथे जर तुम्ही पाहिलं याचा आपण कायम पाहत असतो की या एखादं पुस्तक आपण ज्यावेळी पाहतो बाजारामध्ये, जसं की तुम्ही बलवंत नाही, अप्पा बळवंत चौकामध्ये गेल्यानंतर खूप सारी पुस्तकं तुम्हाला दिसतात. त्यावेळी ही सगळी पुस्तकं आपल्या नजरेत अगदी मावत सुद्धा नाहीत, एवढी मोठी पुस्तकं आहेत, एवढी मोठी ती दुकानं असतात. मग त्यामधून आपण एखादं पुस्तक पाहतो, त्याचं मुखपृष्ठ पाहतो, त्याचं मलपृष्ठ म्हणजे त्याचा समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग पाहतो. पुन्हा त्यातही आपल्याला काही नाही कळालं की मग आपण त्याचं अनुक्रमणिका पाहतो. आणि अनुक्रमणिका पाहिल्यानंतर आपल्याला एक कल्पना येते की हे पुस्तक विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवायचं आहे किंवा नाही, किंवा या पुस्तकामुळे किंवा या पुस्तकाच्या वाचनामुळे माझ्यामध्ये नक्की काय बदल होणार आहे. आणि हे कायम लक्षात ठेवायचं की जर आमचे आई वडील, आमचे कुटुंब आणि आमच्या कुटुंबाच्या भोवतालची माणसं जी भाषा बोलतात, ती भाषा जर आम्ही कोणताही प्रयत्न न करता शिकत असू, खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आम्हाला शिकाव्या लागत नाहीत, फक्त आम्ही त्यातील एक घटक असतो म्हणून ते आमच्या कानावर आदळल्या जातात, आम्ही ते पाहतो, आम्ही ते ऐकतो आणि आम्ही शिकत जातो. पुस्तकांचंही असंच असतं. आपण ज्यावेळी एखादं पुस्तक वाचतो ना, त्या क्षणी तुमच्या जीवनाची उंची वाढलेली असते, तुमच्या अनुभवाची जी काही साठवण असते ती वाढलेली असते. उदाहरणार्थ, दुष्काळ आवडे सर्वांना हे पी साईनाथ यांचं पुस्तक आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. आता दुष्काळ आवडतो सर्वांना, डॉट लव्ज एव्हरीवन पुस्तक मजेशीर आहे. पण आपण कधी विचार करत नाही की दुष्काळाचं, शेतकऱ्यांचं किंवा सर्वांचा काय संबंध आहे किंवा खरोखरच दुष्काळ म्हणजे काय. आपण फक्त बातम्यांमध्ये पाहतो आणि आपल्याला तेवढंच माहिती असतं. पण ते पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की बाप रे, हे जरा भयानक आहे. किंवा आय एम मलाला, जी मलाला आहे पाकिस्तानची, तिलाही मला वाटतं शांततेचा पुरस्कार काहीतरी भेटलेला आहे. तिचं युट्यूबवर चांगलं व्याख्यानही आहे. आणखीन अग्निपंख अब्दुल कलामांचं. आणखीन सांगायचं झालं तर तुमच्या सगळ्यांचे आयडॉल असतील विश्वास नागरे पाटील, त्यांचंही सपने काहीतरी आहे, काहीतरी छान पुस्तक आहे. परत निखिल वागळे त्यांचं ग्रेट व्हेट नावाचं चांगलं पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या लोकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि ते त्या पुस्तकातून येतं. अशी भरपूर सारी पुस्तकं आहेत. तुम्हाला मी सांगू शकतो की ती पुस्तकं वाचल्यामुळे ही माणसं त्यांच्या आयुष्यामध्ये कशी वागली, कसं त्यांनी सुखाला होकार दिला किंवा दुःखाला नकार दिला, किंवा एखादी अस्वस्थ करणारी एखादी घटना त्यांच्या समोर येते किंवा खूप साऱ्या गोष्टी असतात, त्यावेळी ती कशी माणसं स्थित प्रज्ञासारखी राहिली आहेत वगैरे वगैरे खूप सारं. तर ही तुमच्यावरती संस्कार होतो पुस्तकांचा. तुमची भाषा बदलते, तुमची विचार करण्याची क्षमता बदलते. आणि दो चार मोहल्ले के दो चार मोहल्लों से जो हमारी बस्ती बनती है, उस बस्ती के आगे भी ये दुनिया बहुत बड़ी है, हा एक नजरिया आपल्याकडे येतो. नाही तर बऱ्याचदा तुम्ही बघत असाल गल्ली गल्लीमध्ये दादा असतात, त्यांना माहितच नसतं, त्यांना काही माहितीच नाहीये. आणि हे टिकटॉकवर, इन्स्टावर तर ते दादांची एवढी म्हणजे गर्दी प्रचंड आहे. काय नाही, फार काही हुशार असतात काही माणसं, अजिबात नाही. त्यांना माहितीच नाहीये की याच्याही पलीकडे काहीतरी. तो काल एक दादा असाच 11वी-12वीच्या मुलांना तो प्रकरण, त्यावरती नको जायचंय मला, जाऊ दे. पण तुम्ही तुमचं
आकलन क्षमता वाढवा, तुमची वैचारिकता तुम्ही वाढवा, वाचनातून वाढवलीच पाहिजे. आणि मी सांगतोय तुम्हाला की पुस्तकं वाचली पाहिजेत किंवा वाचण्यामुळे तर तुम्ही म्हणाल की आता आम्ही का पुस्तकच वाचायची का? ठीक आहे, बाकीची सगळी नका वाचू किंवा त्याच्या काही आवश्यकता नाहीये, पण गेल्या तासामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे पुस्तक तर वाचावंच लागेल, कारण या पुस्तकावर तुमचं या वर्षाचं भविष्य आधारलेलं आहे, ठरलेलं आहे. 1 वर्षानंतर ज्यावेळी तुमची मित्रमंडळी, तुमच्या घरातील ज्येष्ठ मंडळी ज्यावेळी विचारतील, की "बाबा रे, तू 1 वर्षभर अभ्यास करत होतास ना त्या रविवारी काहीतरी? सुट्टीच्या दिवशी सुद्धा तू असायचास तिथे त्या कॉम्प्युटर समोर किंवा मोबाईल समोर बसून. काय झालं त्याचं?" त्यावेळी अभिमानानं तुम्हाला सांगता यायला हवं, "येस, फर्स्ट क्लासमध्ये पास आहे." त्यासाठी तरी वाचावंच लागेल. आता या पहिल्या पाठाचं जे नाव आहे ते आहे भाषिक विनिमय, तत्व आणि व्यवहार. या पाठामध्ये एकूण 4 उपघटक आहेत. म्हणजे मुख्य घटक हे आपण असं पाठाचं नाव हा झाला भाषिक विनिमय, तत्व आणि व्यवहार. पण त्यामध्ये 4 उपघटक आहेत. यामधला पहिला घटक आहे भाषा, सामाजिक अभिसरण आणि मराठीचा शब्दसंग्रह. आपण कधी विचारच करत नाही. आपण मराठी भाषा बोलतो, पण तिचं अभिसरण कसं होतं? बरं, ती भाषा म्हणून नक्की काय आहे? आणि तिचा शब्दसंग्रह म्हणजे नक्की काय? आपण हे आजच्या तासामध्ये पाहूया. दुसरा जो घटक आहे किंवा दुसरा जो अध्याय आहे, पाठ आहे, तो आहे विविध जीवन क्षेत्रांतील भाषेचे उपयोजन कसं होतं. तिसरा, भाषेची निवेदनपर्ता, स्वरूप व प्रकार. आणि चौथा असेल भाषेची नियमव्यवस्था आणि लेखन पद्धती. आपण भाषा फक्त बोलण्यापुरती वापरतो, परंतु तुमच्यातील काही मंडळी अशी अशीही असू शकतात की त्यांना लिहिण्याचा छंद आहे, लिहिण्याची आवड आहे. कुठेच नाही लिहिता आलं तर फेसबुकवर लिहित असतील, त्यांचं ब्लॉगच्या माध्यमातून ते स्वतःला व्यक्त करत असतील. तिथेही नाही व्यक्त करता आलं तो महफिलें तो सजती रहती ही है हमारे शहरों में, तिथे ते व्यक्त होत असतील. पण व्यक्त होतात. म्हणजे आपण ज्याला भाषणाच्या माध्यमातून किंवा शब्दांच्या माध्यमातून जे व्यक्त होणं आहे, ज्याला आपण व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो, त्यामध्ये आपण फारसं भाषेच्या लेखनाकडे किंवा त्याची नियमव्यवस्थेकडे पाहत नाही. परंतु जर तुम्हाला कविता लिहिल्या आहेत, तुमच्या 25-30 कविता झालेल्या आहेत आणि आता तुम्हाला त्याचं पुस्तक प्रकाशित करायचं आहे, तर त्यावेळी भाषेची लेखन व्यवस्था किंवा त्याची नियम पद्धती काय आहे ती पाहावी लागते. कारण भाषा ज्यावेळी ग्रंथाच्या माध्यमातून वाचकांसमोर जाते, त्यावेळी तिला घासून पुसून स्वच्छ करावं लागतं. आपण मित्रांसोबत जे शब्द वापरतो ते शब्द बऱ्याचदा आपण ग्रांथिक भाषेमध्ये म्हणा किंवा जी पुस्तकं तुम्ही पाहता त्यात आपण बऱ्याचदा टाळतो. कारण जे सौंदर्यपूर्ण आहे, जे समोरच्याला आनंद देणारं आहे, जे समोरच्याच्या मनाला आल्हाद देणारं आहे, जे समोरच्याच्या विचाराला आवाहन करणारं आहे, जे समोरच्या व्यक्तीला काहीतरी दृष्टी देणारं आहे, असंच आपण समाजासमोर मांडत असतो. आणि यामध्ये एखादा असं जर आपण काहीतरी म्हणजे केलं की समोरच्याला बिभत्स वाटायला लागलं, किळस वाटायला लागली, तर तो 2-4 शिव्यांची लाखोली तर आपल्याला वाहीलच. पण किती नुकसान झालं माझं, माझे पैसे खर्च झाले, माझा वेळ गेला आणि हे काय असं लिहून ठेवलंय. पण याची दुसरी बाजू अशी ही आहे की 1960च्या नंतर फार बदल झाला साहित्यामध्ये की या ग्रांथिक भाषेला आणि या अधिष्ठानाला एक आव्हान दिलं की ही तुमची भाषा, हे तुमचं साहित्य तुम्हाला लखलाभ, आमचं जीवन यापेक्षा जरा वेगळं आहे आणि ते ज्या पद्धतीचं आहे, आम्ही जे सहन केलं, आम्ही जे भोगलं, आम्ही जे जीवन जगतोय ते आम्ही आमच्या भाषेमध्ये मांडणार. ते आत्मकथनांच्या स्वरूपातून यायला लागलं. ते SY विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो. सांगायचा मुद्दा हाच आहे की बऱ्याचदा आपल्या तोंडावर काहीतरी थापायचं आणि हसऱ्या चेहऱ्यानं जगासमोर जायचं, हे जरी खरं असलं तरी काही मंडळी अशीही आहेत की आता जगाची पर्वा नाही आहे आम्हाला,
आम्हाला आमचं सुख, आमचं दुःख जे आम्ही पिढ्यानपिढ्या भोगत आलोय ते या जगाला कळालंच पाहिजे. कारण आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही जीव आहे, आम्हालाही स्वाभिमान आहे, आत्मसन्मान आहे, माणूस म्हणून जगावंसं आम्हालाही वाटतं. आणि तुम्ही जर ते नाकारलेलंच आहे तर आम्हाला ते लिहावं लागेल. हे लिहिलं गेलं, ही एक दुसरी बाजू आहे. परंतु सर्वच माणसं किंवा सर्वच लेखक या पद्धतीने जात नाहीत. म्हणजे त्यांच्या खाजगी आयुष्यामध्ये ते वेगळीच असतील, पण पुस्तकाच्या रूपातून ज्यावेळी ती समाजासमोर येतात त्यावेळी ते एक आदर्श असं रूप असतं. आणि आपण म्हणतो की नाही, साधारणपणे म्हणतो की नाही, अहो आपण सगळी माणसं कपड्याच्या आत नागवीच असतात म्हणून काय कोणी चौकामध्ये नागवा फिरत नाही. आपण कापड वापरतोच की. ती का बरं? किंवा दुसरी एक म्हण आहे की जगाची नाही तर किमान स्वतःची तरी असली पाहिजे. या सगळ्या काय काय बोलतोय मी तुमच्याशी, हे म्हणी बोलतोय तुमच्याशी, हे सगळं हा समाज आणि या समाजातील आपण असणारी मंडळी, आपण असणारी विद्यार्थी किंवा मी तुम्ही, याचं एक नातं आहे. आणि हे नातं भाषेच्या संदर्भातही असंच लागू होतं. आपण ते आपल्या पहिल्या भाषा सामाजिक अभिसरण आणि मराठीचा शब्दसंग्रह यामध्ये पाहणार आहोत. हा पाठ जर तुम्ही थोडस पुढे जाऊन 2 पेजेसच्या पुढे गेलं आणि पाहिलं तर तुम्हाला एक असं सुंदरसं पेज दिसेल. एकदा हे वाचलं ना की पाठ तुमच्या लक्षात आला. आपण म्हणतो की नाही, बघा मी मी तुम्हाला ते सोशल मीडियावरची उदाहरणं वगैरे जास्त देत जाईल कारण की ती खूप चपखल असतात आणि मला जे सांगायचं असतं ना ते बऱ्यापैकी तुमच्यापर्यंत पोहोचतच. आपण आता ते त्या इन्स्टावर कधी कधी येतं बघा, टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो, काय करतात त्यांनाच माहिती आहे, पण ते म्हणतात असं. हे एक तुम्ही पेज वाचलं ना की हा पाठ तुमच्या टप्प्यात आला असं आपण समजूया. काय आहे या पेजवरती, पहिल्या पानावरती अनुक्रमणिका आहे. आणि त्या अनुक्रमणिकेमध्ये उद्दिष्ट दिलेली आहेत. उद्दिष्ट म्हणजे हेतू. का वाचतोय आम्ही हा पाठ? काय ते मुक्त विद्यापीठातल्या लोकांना काही काम नाहीये त्यांनी आपलं दिलं आणि आम्ही म्हणून वाचायचं का? उद्दिष्ट आहेत, हेतू आहे, काय आहे त्याचा. परत प्रास्ताविक आहे. प्रास्ताविक हा विषय टाळता न येणारी बाब आहे. उदाहरणार्थ आपण सहज चहाच्या निमित्तानं सगळी 4-5 माणसं बसतो, तर आपण एखाद्या विषयाला सुरुवात करतो ना त्यापूर्वी एक आपल्यातला सुज्ञ नागरिक असतो, तो बोलका असतो. आणि हे सर्वांना माहित असतं की हा जरा बोलका आहे. मग तो काय करतो, हा तर मला असं म्हणायचं आहे की आज आपण सगळे जमा झालोय तर आपण या या विषयावर बोलणार आहोत. हे असतं प्रास्ताविक. बर, हे फक्त बैठकीतच असतं का? तुम्ही या ना त्या प्रकारे तुम्ही जिथे काम करत आहात, तुम्ही जिथे जिथे कुठे असाल तिथे तुम्हाला कधीतरी ऍज अ लीडर म्हणून काम करावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला एखादा विषय पुढे न्यायचा असतो, त्याचा एखादा कार्यक्रम घडवून आणायचा असतो. त्यावेळी हे प्रास्ताविक करावंच लागतं. किती आपल्या जीवनाशी रिलेट होणारी ही बाब आहे, आपण टाळू शकत नाही. इथेही तेच आहे की या पाठाचं प्रास्ताविक नक्की काय आहे दिलेलं आहे. पुन्हा एक विषय विवेचन, की आता आपण जरा मुख्य विषयाला सुरुवात करूया. हे मी तुम्हाला फार साधारणशा भाषेत आणि खूपच बेसिक लेवलला का सांगतोय किंवा पातळीवरून का बोलतोय, कारण माझ्या डोक्यात तुम्ही प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहात, अधिष्ठानाचा अभ्यासक्रम शिकत आहात. मग आपण वर्णमालेच्याच दिशेने जाऊया. अगदी आर्ष महाकाव्य तुमच्या समोर मांडायची, शाकुंतलाचं कालिदास वगैरे मांडायचं, तुम्ही म्हणाल गुरुजी तुम्हाला काही झालंय का? आपण फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहोत, त्याची मला कल्पना आहे. सो पुन्हा एक विषय विवेचन आलं. आता विषय विवेचनात काय आहे? 3 अत्यंत महत्वाचे निबंध म्हणा, पाठ म्हणा, लेख म्हणा तुम्हाला दिलेले आहेत. मी म्हणतो काही नाही वाचन झालं ना तरी हे 3 निबंध तरी वाचायलाच हवेत. का बरं? कारण ती ज्या माणसांनी लिहिली आहेत ना ती माणसं प्रचंड मोठी आहेत. बरं, मी मोठं म्हणतोय म्हणून ती मोठी आहेत का? मी कोण आहे मोठं म्हणणारा? इतिहासानं एक ऐतिहासिक ती मंडळी आहेत आणि इतिहासानं त्यांना मान्य केलंय त्यांचं मोठेपण. त्यांच्या कर्तृत्वानं ते सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून आपण त्यांना मोठं म्हटलंच पाहिजे. उदाहरणार्थ श्रीम माटे, सहज गुगलवर जाऊन सर्च करा कोण आहे ही मंडळी, त्यांच्याबद्दल तुम्हाला लेखाजोखा कळेल. आशा मुंडले, खरं म्हणजे मला यांच्याबद्दल फार माहित नाही पण असणार त्यांच्याबद्दलही. पण विवा शिरवाडकर हे नाव मी कसं काय विसरू शकतो? मराठी भाषेचा प्राध्यापक आहे तर आम्ही शिरवाडकरांना कसं काय विसरू शकतो? कुसुमाग्रज ज्यांचं नाव आणि ज्यांच्या कवितांनी तुम्हा आम्हाला जगण्याचा आधार दिला. उदाहरणार्थ थोडस अवांतर होऊ शकतं किंवा विषयाचा बदल होऊ शकतो पण गरजेचं आहे. कणा नावाची त्यांची कविता,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, गुरुजी पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. किती सुंदर कविता आहे. गुगल वरती सॉरी नेटवर कसं म्हणता येईल? अरे बापरे, फक्त 10 मिनिट्स वेळ बाकी आहे आपल्याकडे. तर ती कविता किंवा वेडात मराठे वीर दौडले सात, एक इतिहासातील घटना आहे. छत्रपतींनी त्यांच्या सेनापतींना फक्त सांगितलं की तुम्ही सेनापतीगिरी नाही केली, तुम्ही ही सेवकच काम आहे हे तुमचं जे केलं ते. आणि तो प्रचंड रागात येतो आणि मग तो जातो 7 माणसांसह. आणि वेडात मराठे वीर दौडले सात, काय कविता आहे, काय भन्नाट कविता आहे ती. किंवा कोलंबसाचं गर्वगीत, मला आवडलेली त्यांची अत्यंत अत्यंत म्हणजे फारच ती कविता आहे आवडलेली तिचं, की कोलंबस हा दर्यावरती भारताच्या शोधात येतोय आणि तो त्या निसर्गाला आव्हान करतोय. आणि काय किती शब्द योजना आहे ती बघा, ती वाचा तुम्ही. मी कालच्या तासामध्ये पण थोडंसं बोललो होतो. हे पुन्हा पुन्हा होतं रिपिटेशन, कारण ते असतंच तितकं महत्वाचं. आणि त्याही पेक्षा आपल्या नाना पाटेकरांनी जो अभिनय केला त्याच्यापूर्वी मला वाटतं श्रीराम लागूंनी केला होता अभिनय त्या नाटकामध्ये. ते नाटक होतं नटसम्राट. त्याचा तो चित्रपट आहे. पुष्पा ज्या उमेदीनं पाहिलात आणि पुष्पाची स्टाईल करण्यासाठी वरची 2 बटणं खुली करून तुमचा असा देह तुम्ही असं थोडा जो क्रॉस करताय ना, किंवा नको असलेली दाढी वाढवून जे विद्रूपपणा तुम्ही करायला जाल, माझी विनंती आहे नटसम्राट एकदा पहा. माझी आणखी एक विनंती असेल की रायगडाला जेव्हा जाग येते हे वसंत कानेटकरांचं नाटक पहा. युगयात्रा हे मबी चिटणीसांचं आहे, मला वाटतं ते पुस्तक रूपानं तुम्हाला मिळेल, बघा कधीतरी. खूप सारी अशी कलाकृती आहेत ज्या कलाकृती तुमच्यातल्या माणूसपणाला साद घालतील, तुमच्यातलं माणूसपण जाग करतील, अशा या कलाकृती आहेत. असो तर विवा शिरवाडकर कुसुमाग्रज म्हणतो आपण, आणि त्यांचा येणाऱ्या 28 तारखेला त्यांचा जन्मदिवस असतो. तो आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. त्यांचा मला शब्द द्या हा निबंध किंवा लेख हवा तो आहे. आणि या 3 निबंधांचं वाचन केल्यानंतर नक्की या पाठामध्ये आम्हाला काय सांगायचं आहे ते कळू शकतं. पुढे पारिभाषिक शब्द आणि त्याचा शब्दाचा अर्थ. पारिभाषिक म्हणजे काय बघा, तुम्हाला एक छानशी बाब सांगतो. बऱ्याचदा काही माणसं खाजगीमध्ये बोलताना अगदी शिवराळ गावरान भाषेत बोलतील, पण स्टेजवर गेली ना की ती काहीतरी वेगळंच, मी त्याला असंबंध बडबडणं म्हणतो. अशी सैद्धांतिक शब्दांचा वापर समोरच्याला कळो की न कळो, पण आपली विद्वत्ता किती आहे आम्ही हे दाखवण्यासाठी ती असते तसं काहीतरी. आणि मग बरेच शब्द डोक्यावरून जातात. अगदी बँकेत गेलो ना आपण, तर बँकेमध्ये काही काही शब्द ते लिहिलेलं असतं ना त्याच्यावर, ते इतके भयानक असतात ना की आपल्याला स्वतःलाच लाज पण वाटते, हसायला पण येतं. त्या माणसांकडे आपण जरा 2-3दा पाहतो पण, हे काय कशामुळे असतील असे अवघड शब्द. असे काही शब्द या पाठामध्ये सुदैवाने की दुर्दैवाने आलेले आहेत, पण त्याचा अर्थ तुम्हाला दिलेला आहे. मजेची बाब आहे, पाहिलं पाहिजे. पुन्हा स्व अध्ययन प्रश्नांची उत्तर आहेत, त्यामध्ये सारांश आहे, सरावासाठी स्वाध्याय आहे. क्षेत्रीय कार्य म्हणजे फील्डवर तुम्हाला जाऊन तिथे काहीतरी, मी जसं की उदाहरण दिलं तुम्हाला की जरा जा गावाकडं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये कधीतरी एक दिवस त्या शेतकऱ्यांसोबत राहा आणि पहा त्यांचं, फक्त निरीक्षण करा, फक्त निरीक्षण करा काय होतं आतल्या आत, काय व्हायला लागतं. पण हो, डोळे उघडे पाहिजेत, मेंदू दुसरा विचार नाही केला पाहिजे त्याने. तुमच्या कानावरती फक्त त्याचंच आलं पाहिजे. तुम्ही स्वतःला फॉर्मॅट करा आणि मग जा. नाहीतर तुम्ही तुमची साडेसाती घेऊन तिथे जाल तर तुम्ही तिथेच काय स्वर्गातही गेलात तरी तेच होणार. हे फार महत्वाचं आहे. खरं म्हणजे या विषयावरती किती बोलावं, पण ते मर्यादा आहेत त्या बोलण्याच्या. आणि याविषयी गौतम बुद्धांनी 8 काय म्हणतो आपण त्याला, अष्टांग मार्ग सांगितलेला आहे. तो त्याच्याविषयी आपण काहीतरी बोलूया. मी त्यातलाच थोडासा पार्ट तुमच्या समोर ठेवला की आपण जिथे जातोय ना तिथे ब्लॅक माइंडने जातोय का, हे महत्वाचं आहे. तर कळेल. नाहीतर आपले डोळे ते कधीच पाहत नाहीत जे बघायला पाहिजे. आपले डोळे तेच पाहतात जे आम्हाला बघायचं असतं. आमचे कान तेच ऐकतात जे आम्हाला ऐकायचं असतं. तर हे सगळं काढून टाकणं महत्वाचं. आणि 1.8 अधिक वाचनासाठी लागणारी पुस्तके किंवा उतारा दिलेला आहे. एकूण बघा, अनुक्रमणिका जर पाहिली तर 1.8 म्हणजे फक्त 8 घटक आहेत. हे 8 घटक जर आपण छानपैकी समजून घेतले वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून, तर हा पहिला घटक कधीही विसरता येऊ शकत नाही असा हा पहिला घटक आहे. याच्या
काय म्हणतात त्याला, याच्या ओळखीतच आपला हा तास संपला. जवळपास 4-5 मिनिटेच राहिलेली आहेत फक्त. तर पुन्हा ह्याच्या थोडं पुढे आल्यानंतर मग उद्दिष्टांमध्ये काय काय आहे तेवढं आपण वाचूया आणि तुमच्याशी थोडंसं मी संवाद साधतो. उद्दिष्टांमध्ये काय आहे, ह्या घटकाच्या अभ्यासानंतर आपल्याला सामाजिक बदल व भाषिक बदल यातील परस्पर संबंध विशद करता येतील. मी आता तुमच्याशी जे बोलतोय ते समाजाबद्दल बोलतोय. मी फार काहीतरी वेगळ्या ग्रहाबद्दल आणि त्या ग्रहावरती असणाऱ्या लोकांबद्दल बोलत नाही. हे विशेष. रूपकाच्या साहाय्याने भाषा कशी समृद्ध होते ते सांगता येईल. पण त्या अगोदर रूपक म्हणजे काय हे तर कळलं पाहिजे. ते बघूया आपण पुढच्या तासामध्ये. सामाजिक अभिसरण. आता हे अभिसरण म्हणल्यानंतर थोडा शब्द असा जरा दगड धोण्यासारखा कानावर पडतो. अरे अभिसरण म्हणजे काय बुवा, आपण ते पाहूया. सामाजिक अभिसरणामुळे भाषा कशी समृद्ध होते ते सोदाहरण म्हणजे उदाहरण देऊन, ते जोडल्यामुळे पुन्हा कन्फ्युजन व्हायची काही बाब नाहीच आहे, विशद करता येईल. भाषेतून परंपरागत मूल्य व्यवस्था कशी प्रतिबिंबित होते हे स्पष्ट करता येईल. आणि शेवटचं उद्दिष्ट काय आहे की मराठी भाषेत नवे शब्द येण्याची गरज कशी आहे व त्यानुसार मराठीचा शब्दसंग्रह कसा वाढविता येईल हे सांगता येईल. साधी गोष्ट आहे. काही शब्द नव्यानं ऍड होतात. उदाहरणार्थ, आपल्या मराठी भाषेमध्ये पूर्वी आपण क्वारंटीन हा शब्द वापरत नव्हतो. मास्क हा शब्द असेलही पण तो जास्त वापरत नव्हतो. आयसोलेट हा शब्द तर बरेच दिवस उच्चार करण्यासाठी तो पूर्वी विचार करावा लागायचा. आयसोलेट म्हणजे वेगळं टाकणं बरं का. अशी शब्दांची भरण दररोज होत असते. समाज बदलतो आणि इकडे भाषेचं स्वरूप बदलत असतं. पण समाजाचा एक हजारो लाखो वर्षांचा एक प्रवास आहे. तो पाहणं समाजशास्त्राच्या लोकांचं काम आहे. आपण त्यामध्ये जाणार नाही. पण मराठी भाषेचे विद्यार्थी या नात्यानं, मराठी भाषा आपण शिकतोय आणि मराठी भाषिक आहोत या नात्यानं, मराठी भाषा नक्की तिचा इतिहास आणि तिचं आजपर्यंतचा तुमच्या माझ्यापर्यंतचा हा प्रवास कसा आहे हे आपण पुढच्या तासामध्ये पाहूया. आणि मला वाटतं त्यानंतर पुढचा प्रवास करणं आपल्याला अधिक सोयीचं होईल, सोपं जाईल. असो, शेवटच्या 3 मिनिटांमध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला एक मोजकी 1-2 प्रश्न विचारा. आणि आणखीन काही कुणाकडे बघा, आपण कलेची माणसं आहे. मी तुम्हाला सांगतोय, तुमच्याकडे काही कलागुण असतील, काही सांगायचंय तुम्हाला. आपल्या इथे जवळ आता 85 लोक आहेत, काही सांगावंसं वाटतंय तर ते पण सुद्धा. पण 1 मिनिटाच्या पेक्षा जास्त तुम्ही वेळ घेणार नाहीत. असो, प्रश्न विचारा. सर, येस. मी शिवांजली सर. मराठीची कार्यपुस्तिका जमा करून कॉलेजमध्ये जमा करावी लागते का? सध्या तरी त्याबद्दल विचार करू नका, कारण ती पूर्ण झाल्याशिवाय जमा करता येणार नाही. त्यामुळे जमा करण्यावर लक्ष द्या. हा सर, तर ठीक आहे. बट परत सांगितलं एखाद्या वेळेस की आम्ही आम्ही कार्यपुस्तिका आम्ही जमा आम्ही करा. सांगू आम्ही सांगू तुम्हाला. काळजी, डोंट वरी अबाउट दॅट. हा, नेक्स्ट दुसरं कोण आहे? ठीक आहे. दुसरा प्रश्न असेल इकडे. गोपाल कदम, छान, तुम्ही कॅमेरा चालू ठेवला, ही फार चांगली बाब आहे. असं वाटतं की आपण कुणाशी तरी बोलतोय. म्हणजे बाकीच्यांनी ठेवायला हवेत, पण डेटाचा तो इश्यू असतो, त्याची मला चांगली कल्पना आहे. नेट नाही पुरत मग आपल्याला दिवसभरात. असो, हा, काही एखादा एक शेवटचा प्रश्न. सर, येस. ह्याचे स्वाध्याय सोडवायचे आहेत का धड्यांचे? मी सांगितलं ना की सोडवले तर ते आपल्याच ज्ञानामध्ये भर होईल, आपल्यालाच काहीतरी कळेल, समजेल. त्यामुळे सोडवलेच पाहिजेत. ओके सर. आणखीन एखादा प्रश्न. असं नको व्हायला की मीच 50 मिनिटे बडबड केली आणि मी तुम्हाला संदेश दिली नाही, कारण ते एक मार्गी संदेशन हे फार काही बरं नसतं. त्यामुळे हा, प्रवीण काही बोलायचं आहे? नाही सर. ओके, इकडे गोपाल कदम, काही बोलायचंय का? नाही सर. नाही ना. ओके, ठीक आहे. आपण पुढच्या रविवारी भेटूया आणि त्या रविवारी आपण भाषेचा इतिहास आणि तुमच्या माझ्या पुढे आज एकच तास आहे का? हा, सांगा. सर, आज एकच तास आहे? हो, आज एकच तास आहे. का सर? ठीक आहे, चालेल. चला, ठीक आहे. पुढच्या रविवारी आपण जर आपल्या भाषेबद्दल बोलूया. आपल्या भाषेचा अभिमान कसा वाढेल. आपल्याला, आपण मराठी भाषा बोलतोय म्हणून बऱ्याचदा अपमानित व्हावं लागतं, पण ती किती थोरा मोठ्यांची भाषा आहे याबद्दलचं मी तुमच्या समोर माझं मत पुढच्या तासामध्ये मांडणार आहे. तोपर्यंत थांबूया.
तुम्हा सर्वांना या दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. थँक्यू.